स्वामी समर्थ। आज मी वाशिमला दत्त मंदिरात दत्त आणि नर्मदा मैयाची मूर्ती आहे, खूप सुंदर लोभनीय मूर्ती आहे। तिथे दर्शनाला गेली होती, कारण मला तिथे टेंबे स्वामी तिथे चातुर्मासात गेले होते, म्हणून मला तिथे दर्शनाला जायचं होतं। आज दर्शनाचा योग आला, गुरुवार आणि पौर्णिमा, तर तिथला व्हिडिओ काढला आहे आणि तिथली माहिती थोडक्यात अभिजित दादांनी सांगितलेली आहे, ती ऐका आणि नक्की वाशिमला गेले तर तिथे दर्शनाला जा। हे वासुदेव आश्रम आहे, बाहेरून असं दिसतं। आता कन्स्ट्रक्शन चालू आहे इथे। अभ्यासिका आहे इथे। श्री स्वामी समर्थ। मी सध्या वाशिमला आली आहे। आज गुरुवार आहे। स्वामींच्या इच्छेमुळे मी आज वाशिमला दत्त मंदिरात आली आहे। इथे दत्त महाराज आहेत, खूप सुंदर मूर्ती आहे, लोभनीय, आणि बाजूला नर्मदा मैया आहे। इथे टेंबे स्वामी आले होते चातुर्मासात, ते फिरतीवर असताना भ्रमंतीवर, तेव्हा इथे वाशिमला आले होते। ते खूप जुना मठ आहे हा, आता रिनोव्हेशन केलाय। मोठा परिसर आहे, इथे होम वगैरे यज्ञ होतं। इथे टेंबे स्वामी होते, ते इथे खोली आहे ती। धनाग्रे महाराज होते इथे तेव्हा। आणि आता इथे जे गुरुजी असतात त्यांच्याकडून आपण बाकीची माहिती ऐकूयात। धनाग्रे महाराज यांची खोली। महाराजांचा फोटो आहे। श्री गुरुदेव दत्त हे महाराज आहेत। आणि हे कोण? अच्छा, हा फोटो आहे त्यांचा, आणि इथे मूर्ती आहे धनाग्रे महाराजांची। खूप प्रसन्न आहे मंदिर, असणारच अर्थात। इथे टेंबे स्वामी आणि तराणीकर महाराज आहेत। त्यांच्या सगळ्या वस्तू संग्रहित ठेवलेल्या आहेत त्यांनी वापरलेल्या। पोफळी महाराजांनी लिहिलेली तपोनिधी पोथी पुस्तक आहे। आता आपण इथे जे राहतात महाराज त्यांच्याकडून पुढची माहिती ऐकूयात। इथे काही क्षण टिपलेले आहेत फोटोच्या रूपात। इथे घर आहे ते महाराजांचं। इथे औदुंबर आहे, इथे यज्ञ कर्म चालतात, यज्ञ वगैरे होतात। इथे नागेश्वर महादेव दास हनुमान मंदिर आहे। असं सुंदर मंदिर आहे नर्मदा मैया आणि दत्तांचा। बाजूला 2 हत्ती आहेत। श्री स्वामी समर्थ। वाशिमला आपण आलोय, आता मंदिर पाहिलंय। आता इथल्याविषयी थोडीशी माहिती तुम्हाला दाखवायसाठी मी इथे आली आहे। हे अभिजित दादा इथे माहिती सांगतील आपल्याला या मंदिराविषयी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आपण सर्वजण एका अतिशय पुण्य पावन अशा पुनीत जागेवर आपण सगळेजण इथे आलेलो आहोत। हा श्री वासुदेव आश्रम म्हणून आहे। मोठ्या महाराजांच्या नावावरच, म्हणजे ब्रह्मीभूत परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती
टेंबेस्वामी महाराज यांच्याच नावाने हा जो आहे हा आश्रम सुरू आहे. त्याच्यामुळे या आश्रमाचं नाव आहे श्री वासुदेव आश्रम अभ्यासिका. मोठे महाराज म्हणजे टेंबेस्वामी महाराज संन्यास ग्रहण करण्यापूर्वी आणि संन्यासानंतर मोठ्या महाराजांचं या भागामध्ये एकूण 4 वेळा, पूर्वी 2 आणि नंतर 2 असं 4 वेळा या भागामध्ये मोठ्या महाराजांचं येणं झालं. अरे वा. इथून वाशिम पासून 20 किलोमीटरवर कनेर गाव, कनेरा नदी आहे, त्या नदीपाशी महाराजांचा मुक्काम होता. आणि तिथे परमपूज्य पंडित काका धनागरे महाराज यांची आजी म्हणजे हरिबाई धनागरे यांचा अनुग्रह झाला. ही साधारणतः घटनाक्रम किंवा गोष्ट 1906-1908च्या दरम्यानची ही गोष्ट आहे. त्यावेळी मोठ्या महाराजांनी अनुग्रह देताना पंडित काकांच्या आजीला म्हणजे हरिबाई धनागरे यांना सांगितलं होतं की पुढे जाऊन आम्ही धर्मकार्यासाठी तुमच्याकडला एक जण घेऊ. हा घटनाक्रम आहे 1906-08च्या दरम्यानचा. मोठे महाराजांनी समाधी घेतली 1914ला आणि परमपूज्य पंडित काका धनागरे महाराज यांचा जन्म झाला 1942ला. पण परमपूज्य पंडित काकांना लहानपणापासूनच दत्तभक्तीची आवड होती, घरातले संस्कार तर होतेच. आणि मोठ्या महाराजांचा एक घरी फोटो होता, त्या फोटोविषयी पंडित काकांना फार आकर्षण होतं. त्याच्यामुळे परमपूज्य पंडित काकांना उपासनेमध्ये लहानपणापासूनच गोडी होती. नर्मदा परिक्रमा करेपर्यंतचे उपासनेचे सर्व आदेश हे मोठ्या महाराजांनी दिले. प्रापंचिक जबाबदारी म्हणून पंडित काकांना काही ठिकाणी नोकरी करावी लागली. एजी ऑफिसमध्ये होते आणि मोठ्या महाराजांनी दृष्टांत दिला की ही आता नोकरीची झेंड किती दिवस पाहणार, सोडा आहे. आणि त्या क्षणी काकांनी नोकरीचं त्यागपत्र दिलं आणि परमपूज्य पंडित काका अनुष्ठानाला गेले. 2-2 वर्ष किंवा 1.5 वर्ष काही असे अज्ञातवासात पण परमपूज्य पंडित काकांचे अनुष्ठान झाले. हे अनुष्ठान उपासना करताना सर्व मार्गदर्शन मोठ्या महाराजांचंच होतं, म्हणजे टेंबेस्वामी महाराजांचंच होतं. इथून पंडित काका माहूरला गेले. माहूरला त्यांना कळलं की तुझं काम इथे होणार नाही, तू नर्मदा किनारी जा. मग महाराज म्हणजे पंडित काका गरुडेश्वरला गेले. गरुडेश्वरला त्यांचं कडक अनुष्ठान झालं. त्यावेळी म्हणजे भिक्षा घेऊन एक भाग म्हणजे ती पूर्ण भिक्षा पाण्यात भिजवून मग ती धुतलेली भिक्षा त्याचे 3 भाग करून एक जलचरांना, एक स्थानिक भूचरांना आणि मग एक उरलेला घास स्वतः ते खात होते. असं काकांचं कडक अनुष्ठान झालं. तेव्हा मोठ्या महाराजांनी पंडित काकांना दृष्टांत दिला की आता तुला नर्मदा परिक्रमा करायची आहे. आणि मग तिथून पंडित काका ते अनुष्ठान पूर्ण करून नागपूरला आले. नागपूरला त्यांनी ज्याला म्हणता येईल की थोडासा सराव केला आणि मग परमपूज्य पंडित काका धनागरे महाराज नर्मदा परिक्रमाला 1973च्या काळामध्ये परिक्रमेला गेले. परिक्रमा परमपूज्य पंडित काका धनागरे महाराजांची परिक्रमा पूर्ण झाली. आणि परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर परिक्रमेमध्ये जे काही संत सत्पुरुष सहवास झाला त्याच्यातून असं कळलं की प्रत्यक्ष देहधारी गुरु असले पाहिजे. आणि मग आपले गुरु कोण असं परमपूज्य पंडित काकांना प्रश्न पडला आणि काही सत्पुरुषांसोबत त्यांचं चिंतन पण झालं. आणि त्यावेळी त्यांना कळलं की इंदोरचे संत श्रेष्ठ नाना महाराज तराणेकर की हे नाना महाराज तराणेकर इंदोरला होते किंवा हे परमपूजनीय म्हणजे ब्रह्मीभूत परमहंस परिव्राजकाचार्य टेंबेस्वामी महाराजांचे प्रत्यक्ष अनुग्रहित हो. आणि परिक्रमा झाल्यानंतर मग आता सद्गुरूंकडे कसं जायचं तर पंडित काका मोरटक्क्यावरून पायी गेले इंदोर आणि नाना महाराजांकडे गेले. आणि नाना महाराज आपल्या भक्तगणांसह अंगाराच्या पुड्या बांधत बसले होते. आणि जसा पंडित काकांनी त्या घरामध्ये पाय टाकला तर त्यावेळी नाना महाराज आपल्या भक्तगणांना सांगत होते की अंगाराची पुडी कशी बांधायची. आणि नाना महाराजांनी अशी पुडी खाली टाकणे आणि पंडित काकांनी पाय आतमध्ये टाकणे एकच वेळ झाली. आणि त्यावेळी नाना म्हणाले की या नर्मदे हर, तुम्ही महाव्रतात होता म्हणून तुमची आमची भेट राहिली. गेले 5 वर्ष झाले आम्ही तुमची वाट पाहतो आहे. कोणताही पूर्वपरिचय नाही म्हणजे लौकिक कोणताही संकेत नाही, पण केवळ कसं अंतर्मन टेलिपॅथी असतं की नाना महाराजांनी पंडित काकांना म्हटलं की या नर्मदे हर, तुमची परिक्रमा व्हायची होती म्हणून आम्ही गेले 5 वर्ष झाले आम्ही तुमची वाट पाहतो आहे. आणि मग पंडित काका आतमध्ये आले. पंडित काकांनी नाना महाराजांच्या चरणांवर डोकं ठेवलं आणि पंडित काकांची दृढ श्रद्धा झाली की हेच आपलं आता विश्रांती स्थान आहे. नानांनी पण पंडित काकांच्या पाठीवरून हात फिरवला आणि हे सांगितलं की समजा कोणी विचारलं तर सांगा तुमचा आमचा 3 जन्मांचा संबंध आहे.
असं नाना महाराजांनी पंडित काकांना सांगितलं. मग पुढे नाना महाराजांचा अनुग्रह घेतला आणि पंडित काकांनी नाना महाराजांची निस्सीम सेवा केली. परमपूज्य संत श्रेष्ठ श्री आकाशे काका हे पण नाना महाराजांकडे होते. त्यांचे भजन वगैरे खूप छान आहे. हे सगळे त्यांचे भजन छान आहे. तर असे सगळे नाना महाराजांकडे होते. त्याच्यानंतर पुढे जाऊन वास्तविकता पंडित काकांना हिमालयात जाऊन 12 वर्ष तप करण्याची इच्छा होती की आपण आता हिमालयात जाऊ. पण नानांनी सांगितलं की नाही, तुम्हाला घराघरात जाऊन दत्तभक्ती वर्धन करायचं काम करायचं आहे. आणि मग असा नाना महाराजांनी साधारणतः 1989 ला आदेश दिला आणि पूर्ण गुरुमंत्राचे अधिकार दिले. आणि मग नाना महाराज त्याच्यानंतर पंडित काका तिथून प्रवासासाठी बाहेर पडले आणि तिथून मग हे वासुदेव आश्रम किंवा दत्तभक्ती वर्धनाचं कार्य सुरू झालं. हे सगळं होत असताना पंडित काका जेव्हा वाशिमहून नोकरीच्या शोधामध्ये नागपूरला गेले तर तिथे त्यांचा मुक्काम जो होता तो पंडितच्या वाड्यामध्ये होता. आणि पंडितचा वाडा म्हणजे आताचे वर्तमान जे गुरु महाराज आहेत परमपूज्य श्री विजय काका पोपे महाराज यांच्या आत्याचं घर म्हणजे. आणि त्याच्यामुळे एकाच घरात म्हणजे एकाच परिसरामध्ये राहणं असल्यामुळे नित्य भेटी होत होत्या. परमपूज्य पंडित काका शाखेमध्ये मुख्य शिक्षक होते, तर परमपूज्य श्री विजू काका हे त्यांच्या गणामधले स्वयंसेवक होते. विजय काकांचे मोठे भाऊ जे आहेत त्यांचं पंडित काका बरोबरीचे असल्यामुळे मित्रत्वाचे संबंध त्याच्यामुळे होते. तर पंडित काकांचं पोफळींच्या घरी म्हणजे पोफळी वाड्यामध्ये जाणं येणं होतं. तर परमपूज्य श्री विजय काकांचे वडील म्हणजे नाना हे जेव्हा जेव्हा पंडित काका यायचे त्यांच्या घरी तर त्यांना पाटावर बसवत असत, त्यांच्या डोक्यावर बेल वाहत असत आणि घरातल्या सगळ्यांना सांगत असेल की यांना नमस्कार करा. जेव्हा की पंडित काका एक तसेच लौकिकदृष्ट्या बघितलं तर एक स्वयंसेवक होते, नोकरी करणारे होते. पण तरी पण नानांनी म्हणजे विजय काकांच्या वडिलांनी ते ओळखलं होतं त्यांना आणि घरातल्या सगळ्यांना सांगायचे की तुम्ही यांना नमस्कार करा, यांचा अधिकार तुम्हाला माहिती नाही. त्याच्यामुळे सगळेजण नॅचरली म्हणजे एक प्रकारे श्रद्धा जी आहे ती पंडित काकांविषयी सगळ्यांची जुळली. वयाच्या म्हणजे परमपूज्य पंडित काका आणि विजय काकांना जवळपास 48 वर्षाचा सहवास लाभला. आणि एकदा कोपरगावच्या एका प्रसंगात पंडित काका म्हणाले होते की जसा कृष्णाचा अर्जुन आहे तसा विजू माझा आहे. कायम त्यांचं अनुसंधान चालू असतं. आणि त्याच्यामुळे मग 2007 ला म्हणजे 2007च्या पूर्वी मोठ्या महाराजांनी परत एकदा आदेश देऊन सांगितलं की विजूला म्हणजे विजय काकांना तुम्ही पूर्ण गुरुकृपा करून कार्य विस्ताराच्या दृष्टीने आदेश द्या. पण तो एकदा विजय काकांनी पण नाही म्हणलं, काकांनी पण म्हणजे विजय काकांनी त्याला थोडं थांबा म्हणाले. पण परत दुसऱ्यांदा मोठ्या महाराजांनी कडक तीव्र आदेशामध्ये दिला की आता त्याला हे करावंच लागेल. आणि द्वितीय याच्यामध्ये मग 2007 ला गुरुपुरुषामृताच्या योगावर 1 नोव्हेंबर परमपूज्य पंडित काकांनी विजय काकांना आपलं उत्तराधिकारी आणि पूर्ण गुरुकृपा संपादित केलं. आणि असं ही श्री गुरु परंपरा आहे. म्हणजे विजय काकांचे गुरु महाराज पंडित काका घनागरे महाराज, त्यांचे गुरु नाना महाराज तराणेकर, नाना महाराजांचे गुरु रविभूत टेंबेस्वामी महाराज. आणि या सगळ्यांच्या दरम्यान साधारणतः वास्तविकता हा जो जुना वाडा होता म्हणजे जुना ग्रंथ तो पंडित काकांना विकायचा होता. म्हणजे बहता पाणी भला आणि चलता साधू भला या भूमिकेत पंडित काका होते. पण परत एकदा मोठ्या महाराजांनी आदेश दिला की नाही बघ या स्थानावरून एक धर्मसंस्थापनाचं कार्य व्हायचं आहे, त्याच्यामुळे इथे श्री वासुदेव आश्रमची स्थापना करा. आणि मग 2006 ला इथे वासुदेव आश्रमाची स्थापना झाली. त्याच्यामध्ये गोसेवा, अन्नदान हे 2 भाग जे आहे आणि संस्कार, धर्मसंस्कार हा या सगळ्या आश्रमाचा मूळ आहे. म्हणजे सेवा, समन्वय, गोसेवा, अन्नदान हा प्रमुख इथचा गाभा आहे. याच्यावर या पंचसूत्रीवर जो आश्रम आहे तो आहे. आणि त्याच्यामुळे आता टेंबेस्वामी महाराजांनी जो आचार धर्म सांगितला त्या आचार धर्माप्रमाणे या आश्रमाचं कार्यविस्तार जो आहे ते मूलतत्व जे आहे की बा महाराजांनी मोठ्या महाराजांनी जो आचार धर्म सांगितला त्याला धरूनच या आश्रमाचं आचार कार्य सुरू आहे. आणि या अनुषंगाने वर्षभर श्री गुरुपौर्णिमा महोत्सव, श्री पुष्पांडनवमी महोत्सव म्हणजे परमपूज्य पंडित काकांची जन्मतिथी तो एक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात संपन्न होतात. पायी पालखी असते, दत्त जयंती सप्ताह असतो आणि मे महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये लहान मुलांसाठी संस्कार वर्ग असतात.
असे आणि आश्रमाची वासुदेव आश्रम गोसेवा गोशाळा म्हणून पण आहे. त्याचे पण कार्य जे आहे या सगळ्याच्या निमित्ताने चालू असतं. लहान मुलांना चांगले संस्कार होणे आणि एक समाजात संस्कारशील आणि धर्म पथावर म्हणजे आचार पद्धतीने आचरण करणारे भाव वाढावा, सगळ्यांमध्ये भक्ती वर्धन व्हावी असं यासाठी आश्रमाचं कार्य चालू आहे. आपण सगळेजण इथे या. पंडित परमपूज्य पंडित काका म्हणायचे की हे स्थान जे आहे इट इज नॉट अ पिकनिक स्पॉट असं काका म्हणायचे. हे उपासनेचं केंद्र आहे. तर उपासनेला अनुलक्षून इथे सर्व सुविधा आहेत आणि उपासनेला गृहीत केंद्रित ठेवूनच आहे. या आश्रमाच्या माध्यमातून आणि परमपूज्य पंडित काका आणि विजय काका या दोघांच्या आग्रहाखातर साधारणतः 15 जणांच्या वर जणांचे गायत्री पुरस्चरण जे आहे ते काकांच्या कृपेने संपन्न अनुष्ठानपूर्वक संपन्न झालेले आहे. आपण सगळेजण इथे या, इथचा आनंद घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. खूप छान अभिजित दादा, माहिती सांगितल्याबद्दल. दत्त संप्रदाय लोकांना हा मठ माहीत नसेल कोणाला, तर त्यासाठी माझा हा हेतू आहे की फक्त इथे यावं आणि सगळ्यांना या मठाची माहिती कळावी. ह्या हेतूने मी हा व्हिडिओ काढलेला आहे. तरी सगळ्यांनी पाहावं आणि वाशिम जिल्ह्यात आल्यावर इथे महाराजांचं दर्शन घ्यावं. नर्मदा मैयाची खूप सुंदर मूर्ती आहे आणि दत्त महाराजांची. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. एक माहिती होती यार. हो चालेल. एक फक्त परमपूज्य पंडित काकांची नर्मदा परिक्रमा झाल्यानंतर त्यांची अशी इच्छा होती की बा इथे नर्मदेचं एक मोठं स्थान निर्माण व्हावं, पण ती त्यांच्या याच्या उपस्थित असताना दत्तलीन होण्यापूर्वी ती इच्छा त्यांची पूर्ण होऊ शकली नाही. पण त्याच्यानंतर परमपूज्य श्री विजय काका पोकळी महाराजांनी या स्थानावर श्री दत्त नर्मदा मंदिराची स्थापना करून परमपूज्य काकांचा जो एक संकल्प राहिला होता तो संकल्प पूर्ण केला. पूर्ण माझ्यामध्ये फार महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या ह्याच्यात दत्त आणि नर्मदाचं असं एकच मंदिर आहे आणि ते नर्मदा मातेचं म्हणजे तेच मला पहिले अनघालक्ष्मी वाटली, नंतर कळलं नर्मदा मैया. तर आपण सगळेजण इथे येऊन नर्मदा मातेचंही दर्शन घेऊ शकता. खूप छान योग आला आज आमचा. भाग घ्या. नमस्कार.